17 जानेवारी 2026 पासून बोरगाव येथे अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा आज दुसरा दिवस असून शेतकरी, वनपट्टाधारक व युवक मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झालेत. आंदोलकांनी जेवणाचं साहित्य, धान्य, अंथरूण पांघरूण, स्वयंपाकाची भांडी व चुलीसाठी लाकडं घेऊन बोरगाव येथे ठिय्या आंदोलन सुरू केलं. अखिल भारतीय किसान सभेचे माजी राज्याध्यक्ष तसेच महाराष्ट्रातील ज्येष्ठ शेतकरी नेते माजी आमदार कॉम्रेड जे.पी. गावित यांच्या नेतृत्वाखाली पहिल्याच दिवशी सुमारे 1500 ते 2000 शेतकरी, वनपट्टाधारक व युवक आंदोलनात सहभागी झाले. आज मुक्कामी आंदोलन करणाऱ्यांची संख्या सुमारे 500 ते 700 असून ती 18 तारखेला 5 ते 7 हजारांपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. लोकसभेत मंजूर झालेल्या वनाधिकारी कायद्याला 20 वर्षे पूर्ण होऊनही आदिवासींच्या ताब्यातील 10 एकर हक्काची वनजमीन अजूनही त्यांच्या नावावर करण्यात आलेली नाही. स्वतंत्र सातबारा देण्यात आलेला नाही. त्यामुळे स्वतंत्र सातबारा तयार करून देणं, कब्जेदारी सदरी पती-पत्नीचे नावे नोंदविणं, इतर हक्कात वनविभाग अथवा महाराष्ट्र शासनाचे नाव असणं तसेच वनजमीन धारकांना केंद्र व राज्य सरकारच्या सर्व योजनांचा लाभ देणं या प्रमुख मागण्या आंदोलकांनी केल्यात. यामध्ये विहीर, जमीन सपाटीकरण, फळबाग लागवड, सोलर पंप, मोटार आदी योजनांचा समावेश आहे. उर्वरित वनपट्टाधारकांची प्रलंबित प्रकरणं तातडीने निकाली काढावीत. शेतकऱ्यांच्या सर्व पिकांना हमीभाव द्यावा. 2 हेक्टरपर्यंतच्या भात पिकासाठी आदिवासी विकास विभागाकडून दिल्या जाणाऱ्या 40,000 रुपयांच्या बोनसप्रमाणे वनपट्टाधारकांनाही बोनस द्यावा, अशी मागणी करण्यात आली. आदिवासी पेसा क्षेत्रातील सर्व विभागातील नोकर भरती त्वरित पूर्ण करावी. शासकीय आश्रमशाळा व वसतिगृहातील कर्मचारी भरती तत्काळ करावी. जिल्हा परिषद शिक्षक भरती पूर्ण करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान थांबवावं. शेतकऱ्यांना 24 तास वीज पुरवठा उपलब्ध करून द्यावा, अशा प्रमुख मागण्या आंदोलनात मांडण्यात आल्या. जोपर्यंत आंदोलकांचे प्रश्न सुटत नाही तोपर्यंत घरी जाणार नाहीत, असा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला. शासनाने दखल न घेतल्यास 2 दिवसात नाशिककडे पायी मोर्चा काढण्यात येईल आणि वेळ पडल्यास मुंबईकडे तिसऱ्या लाँग मार्चची पुनरावृत्ती केली जाईल, असा इशारा देण्यात आला. वारंवार विश्वासघात करणाऱ्या सरकारविरुद्ध यावेळी आरपारची लढाई करण्याचा निर्धार आंदोलकांनी केला असून न्याय मिळाल्याशिवाय माघार घेण्याची आक्रमक भूमिका घेतली आहे. पुढील काळात आंदोलन अधिक तीव्र होणार असल्याचे संकेत देण्यात आल्यात. यावेळी कॉम्रेड जनार्दन भोये, कॉम्रेड सावळीराम पवार, कॉम्रेड वसंत बागुल, भास्कर जाधव, पुंडलिक भोये, अशोक भोये, पांडुरंग पवार, संदीप भोये, दिगंबर भोये, लक्ष्मण बोरसे, किसन भोये, कॉम्रेड हिरामन गावित, कॉम्रेड अशोक धूम, कॉम्रेड नितीन गावित, चिंतामण गवळी, कॉम्रेड देवराम गागुल, कॉम्रेड संजाबाई खंबाईत, चंद्रकांत वाघेरे, सुभाष शिंदे, गिरीश गायकवाड, धर्मा पवार, मधु जोपळे, पुंडलिक चौधरी, विजय घागळे, भगवान गांगुर्डे, प्रवीण गावित, हिरा गावित, संजय पवार आदी कार्यकर्त्यांसह तालुक्यातील 2 ते 2.5 हजार नागरिक उपस्थित होते. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.